नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काही विक्रम केले. मुख्यत्वे ज्या शरद पवार यांच्याबरोबर त्यांची महाराष्ट्र अंतर्गत आजही सुरू असलेली जी राजकीय स्पर्धा आहे, त्या शरद पवारांनाच मागं टाकून फडणवीस यांनी हा विक्रम नोंदवला. पण आणखीन बऱ्याच अशा बाबी आहेत की ज्या बाबी मला असं सुचवत आहेत की या दोन नेत्यामध्ये तुलना झाली पाहिजे. दोघांच्याही वयाचं अंतर, दोघांचाही राजकीय अनुभव पाहता खरं तर तशी तुलना अप्रस्तुत ठरावी. परंतु दोघंही महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अजूनही सक्रिय आहेत. स्पेशली शरद पवार हे वयाच्या ह्या टप्प्यावरती पण ज्या पद्धतीचं राजकारण खेळत आहेत आणि त्यामुळं त्यांना महाराष्ट्र अंतर्गत तरी अतिशय यशस्वीपणे देवेंद्र फडणवीस यांनी मात दिलेली असल्यामुळं आणि फडणवीसांना सुद्धा त्यांच्या मनी ध्यानी नसताना शरद पवारांनी एकदा चितपट केलेलं असल्यामुळं ही तुलना अपरिहार्य आहे आणि ती तुलना आपण करू. त्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ही तुलनाच मुळात दोघात सुरू होते ती श्री शरद पवार यांच्यानंतर सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून. कारण शरद पवार यांनी वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री पद मिळवलं, तर देवेंद्र फडणवीस हे वयाच्या 44व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याशिवाय सर्वात कमी काळ महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती आहे आणि तिथेही पवारांचा संदर्भ होता. कारण अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी मिळून जो सकाळचा शपथ विधी घेतला त्या काळात ते केवळ 80 तास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले. सलग 5 वर्ष हे वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग 5 वर्ष महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम हा अर्थातच वसंतराव नाईक, त्यानंतर दिवंगत श्री विलासराव देशमुख आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती आहेत ते देवेंद्र फडणवीस. विदर्भामधनं 2 मुख्यमंत्री झाले, एक मारुतराव कन्नमवार आणि दुसरे सुधाकरराव नाईक. तर त्याच्यामध्ये ह्या दोघांच्या शिवाय आधी वसंतरावांच्या नंतरचा संदर्भ होतो, तर त्याच्यानंतर केवळ देवेंद्र फडणवीसच असे आहेत की ज्यांनी पूर्ण 5 वर्ष आपल्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री पद उपभोगलं, टिकवलं. आणि आता असं दिसतं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आज जो विक्रम केला आहे त्या विक्रमाचं महत्व काय. कारण वसंतराव नाईक 11 वर्ष 78 दिवस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख 7 वर्ष 129 दिवस आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती शरद पवारांना मागं टाकू, कारण देवेंद्र फडणवीस हे 6 वर्ष 237 दिवस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर शरद पवार हे 6 वर्ष 221 दिवस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांनी एकूण कार्यकाळात शरद पवार यांना मागं टाकत तिसरं स्थान मिळवलेलं आहे. जर आपण सलग एकाच टर्म्स मध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विचार केला तर वसंतराव नाईक आणि त्यानंतर सलग 5 वर्षाचा कार्यकाळ हा थेट देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे. मध्ये विलासराव देशमुख होते, पण मध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा तो खंड होता 2004च्या निवडणुकीत. आणि म्हणून 2 नेत्यातली तुलना अपरिहार्य आहे. तर आपण आता सुरुवात करू ती शरद पवार यांच्यापासून. एकतर 5 दशकाचा प्रदीर्घ अनुभव, त्या अनुभवामध्ये अनेक राजकीय चढउतार, स्वतःचे पक्ष 2 वेळेला स्थापन केले. एकदा त्यांनी काँग्रेस पक्षातनं बाहेर पडून पुन्हा काँग्रेस पक्षाबरोबर राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये तेव्हाच्या औरंगाबादमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून त्यांनी पक्ष सोडला आणि नंतर पुन्हा त्याच काँग्रेस बरोबर ते सत्तेमध्ये आले. त्यामुळे राजकीय कर्तृत्वाच्या पातळीवरती शरद पवारांनी जे प्रस्थापित मराठा समाजाचे नेते आहेत त्यांच्यापेक्षा वेगळी वाट चोखाळून आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीच्या पातळीवरती पण दाखवून दिलं. दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे राजकीय नेते रमत नाहीत असा जो समज होता तो शरद पवारांनी खोडून काढला. अतिशय सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये राहून ज्या ज्या नवनवीन गोष्टी शिकता येतील त्या नवनवीन गोष्टी शिकून त्यांनी दिल्लीच्या वर्तुळामध्ये स्वतःचं बस्तान चांगलंच बसवलं, जे देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप, कारण ते दिल्लीत त्यांचं राजकारण सुरूच झालेलं नाही.
या टप्प्यावरती म्हणतात की त्यांचं राजकारण लवकरच सुरू होऊ शकतं. पण संरक्षण मंत्री म्हणून, केंद्रात शेती खात्याचे मंत्री म्हणून शरद पवार यांनी आपला एक मोठा असा ठसा उमटवलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत शरद पवारांनी कृषी प्रश्न, सामाजिक संदर्भातले महत्वाचे निर्णय, आपल्याबरोबरच इतर समाजाच्या नेतेमंडळींना बरोबर घेऊन राजकारण करण्याचं कौशल्य, इतर समाजातल्या नेतेमंडळींना सत्तेची पदं देऊन त्याबरोबर केलेलं राजकारण, मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार असेल, वैयक्तिक त्यांच्या आयुष्यातल्या अनेक उदाहरणं असतील की ज्याच्यातनं शरद पवार यांचा जो काही प्रतिमा आपल्यासमोर उभा राहते तो एक असा नेता की ज्याला महाराष्ट्राची पूर्ण जाण आहे, प्रश्न नीट कळतात आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सत्तेच्या वर्तुळामध्ये राहण्याचा गुण आपल्या इतर सहकार्यामध्ये रुजवण्याचंही यश किमया त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर काँग्रेस बरोबर सत्तेत राहत राहत आपला स्वतःचा पक्ष, त्याचं अस्तित्व नीटपणे दाखवण्याचं कौशल्य शरद पवार यांनी सातत्याने केले. अनेक लोक असे आहेत की जे शरद पवारांचे वेगवेगळे पैलू आपल्याला सांगतात. साहित्य, कला, संस्कृती आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे वेगळे सामाजिक अंग याचा सखोल अभ्यास असलेला नेता म्हणजे शरद पवार. त्यामुळे ही तुलना अपरिहार्य आहे, कारण ते ज्यांच्याशी आज त्यांच्याशी तुलना होते त्यांच्यातल्या काही गुणामध्ये ही बाब आहे. खास करून शांतपणे ऐकून घेण्याची वृत्ती हे शरद पवारांचं आणखीन एक वैशिष्ट्य आणि त्याबरोबरच निर्णयाची अंमलबजावणी करणं, राजकीय डावटा. पण शरद पवारांच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये अविश्वासूपणा आणि शरद पवार हे अविभाज्य भाग आहेत याबद्दल काहीही दुमत आजही अनेक लोकांच्या मनामध्ये नाहीये. त्याचबरोबर शरद पवारांनी केवळ सत्तेचं राजकारण केलं आणि सत्तेच्या राजकारणामध्ये अनेक तडजोडी केल्या, राजकारणामध्ये अनेक अनैतिक पायंडे पाडले. शरद पवारांनी वसंतरावांच्या पाठीमध्ये, वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, हा त्यांचा प्रभाव. आणि त्याचबरोबर शरद पवार हे मराठा समाजाचेच नेते राहिले असं अनेक वेळेला त्यांच्यावरती बोललं जातं आणि त्याच नात्यागोत्याच्या राजकारणात ते रमले. तर हीच तुलना जर श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली तर देवेंद्र फडणवीस यांनी नात्यागोत्याचं राजकारण केलं असं तर कोणी म्हणू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पायाभूत सुविधा आणि त्याच्या विस्तारासाठीचं संकल्पना याची त्यांना एक देणगीच म्हणेन मी. त्याचबरोबर ते प्रत्यक्षात पायाभूत प्रकल्प महाराष्ट्रामध्ये उभा करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांची त्यांना समज आहे. ते ज्यांच्या संपर्कात येतात आणि जे त्यांच्या संपर्कात येतात त्यांच्यावरती ते मनापासनं प्रेम करतात आणि राजकीय विश्वासार्हता हा त्यांचा एक महत्वाचा गुण आहे. अनेक लोक असे म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी एकदा शब्द दिला तर ते त्याची पूर्तताच करतात. देवेंद्र फडणवीस यांनी ते ज्या जातीतनं येतात त्या जातीचं महाराष्ट्रातलं संख्याबळ पाहता शेवटी ही अपरिहार्यता आहे राजकारणातली. अतिशय कौशल्यानं पहिल्या 5 वर्षाचा कालखंड, त्यानंतर उपमुख्यमंत्री पद नाविलाजानं घ्यावं लागलं, त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं ते निभावलं आणि आता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा महाराष्ट्र राज्याची ते धुरा सांभाळतात. या क्षणाला तरी देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त या सगळ्या बाजूची उकल असलेला नेता यांच्याशिवाय आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न केवळ पायाभूतच सुविधाचे नाहीये तर मग मराठा समाजाच्या आरक्षणापासून ते ओबीसी समाजातल्या अस्वस्थतेपर्यंत अनेक प्रश्नाला हात घातला आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असं दिसतं आहे. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीनं पुढचं जे विजन मांडलंय त्याच्यामध्येच महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी झाली. हे असून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या काही गुन्ह्या बाजूकडे लक्ष आपण निश्चित वेधायला पाहिजे. एक, देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातली अपरिहार्यता म्हणून जरी आपण समजलं तरी त्यांच्या आजूबाजूला जी माणसं उभा केली आहेत त्यामुळे फडणवीसांच्या बद्दलची पूर्वी एक असा व्यक्ती की जो राजकारणामध्ये नीतिमूल्य सांभाळून राजकारण करतो ह्या त्यांच्या प्रतिमेला मात्र मोठा धक्का बसलाय. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विशिष्ट समाजामध्ये विशिष्ट धारणा होण्यामागचं कारण हे पण आहे की त्यांच्या आजूबाजूचे लोक ज्या पद्धतीनं त्यांचा सामाजिक वावर आहे ते ज्या पद्धतीनं बोलतात आणि महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांच्या ह्या वागण्याचे परिणाम हे परिणामी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेच्या संदर्भामध्ये होतात. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अजून असं म्हटलं जातं की ते ज्यांचं ऐकतात त्यांच्यावरती ते इतका विश्वास ठेवतात की त्याच्यानंतर त्या व्यक्ती चुकूच शकतात की नाही
असा प्रश्न पडावा. म्हणजे त्यांच्याच मंत्रिमंडळात ते त्यांचे काही सहकारी जे संकटमोचक म्हणून वगैरे ओळखले जातात, त्यांच्याबद्दलच्या वैयक्तिक संदर्भातल्या अनेक प्रश्नांचे उहापोह सामाजिक पातळीवरती खूप वेळेला झाली, पण दरवेळेला फडणवीसांनी त्यांची पाठराखण केली असं दिसतंय. राजकीय संस्कृती जी बिघडली, मुख्यत्वे हे खरंच आहे की फडणवीसांच्या कुटुंबाबद्दल पण आणि फडणवीसाबद्दल पण वैयक्तिक पातळीवरती अनेक टीका टिप्पणी करणारे नेरेटिव्ह सेट झाले. त्यांनी धैर्याने सामनाही केला. पण त्याचबरोबर फडणवीसांच्या संदर्भामध्ये हेही म्हटलं जातं की राजकीय संस्कृती बिघडवण्यामध्ये फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. खास करून जे पक्ष फाटाफुटी झाली, त्या पक्ष फाटाफुटीला त्यांना जबाबदार मानणारे अनेक लोक आहेत. त्याच्यात त्यांची राजकीय अपरिहरता ह्या बाब लक्षात घेऊन सुद्धा आणखीन एक दिसतं ते शरद पवारांच्या मध्ये आहे. फडणवीस साहित्य, संस्कृती, कला, सामाजिक ताणेबाणे याच्यापासून बऱ्यापैकी दूर आहेत असं दिसतं. त्यांची वैयक्तिक गाण्याची आवड वगैरे हा जरी भाग वगळला तरी महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा जो व्यासंग हवाय आणि त्यातनं जे एक वेगळ्या पद्धतीचं त्यांची चिकाटी दिसते, त्यांचा अभ्यास दिसतो वेगळ्या सामाजिक प्रश्नाच्या संदर्भात. पण महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातले हे जे वेगळे पदर आहेत, त्या पदरामध्ये ना त्यांच्या बरोबरचा तसा जसा शरद पवारांच्या बरोबर दिसायचा तसा ह्या मंडळींचा सहवास दिसतो ना, त्या प्रश्नाची त्यांनी केलेली काही वेगळ्या पद्धतीची उकल दिसते. पण फडणवीसांच्या बद्दल एक मात्र निश्चितपणे आहे, त्यांचं वय आणि त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये दाखवलेलं कर्तृत्व पाहता दिल्लीच्या पातळीवरती सुद्धा फडणवीस यांचा जो ठसा आहे ते खरोखरच भविष्यामध्ये तिथे गेले तर तो महाराष्ट्राचा मनुष्य म्हणून, एक मराठी भाषिक म्हणून ते जरूर पाडतील असं दिसतंय. पण फडणवीसांचा हा कार्यकाळ पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रश्नांची उकल झाली का असं जर मला कोणी विचारतं मी म्हणेल नाही. महाराष्ट्रामध्ये उलट नवनवीन सामाजिक प्रश्न निर्माण झाले. महाराष्ट्रासारख्या राज्याची जी राजकीय संस्कृती आहे त्याची थट्टा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकामध्ये सुरू झालेले पैसा वाटपाचे जे प्रकार आहेत त्याबद्दलचे देशासमोर गेलेली उदाहरणं यांनी महाराष्ट्राची प्रतिमा निश्चितपणे डागाळली गेली. त्याशिवाय स्वतः अर्थशास्त्राचं चांगलं आकलन असून सुद्धा केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच केलेले राज्याच्या अर्थसंकल्पाच्या संदर्भातले वेगवेगळे प्रयोग की जे अल्टिमेटली महाराष्ट्र राज्याला मागं घेऊन जाणार आहेत आणि त्याची आजही भलामण करत असलेले फडणवीस असं परस्पर विरोधी चित्र महाराष्ट्राला फडणवीसांच्या निमित्ताने पाहायला मिळतं. पण ही तुलना होणं अपेक्षित आहे, ती होतच राहील, कारण महाराष्ट्राच्या सध्याच्या तरी राजकीय पटलावरती फडणवीसांचा जो काही आत्ताचा वावर आहे तो वावर हा महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं दीर्घकाळ परिणाम करणारा असेल. त्यामुळे ही तुलना होणं साहजिक आहे. ती तुलना मी केली तरी सुद्धा तुमची काही मतं असणारच आहेत की ही तुलना परिपूर्ण नाहीये, मलाही कल्पना आहे, कारण एक एक मुद्दे काढून मी त्याचं विश्लेषण करू शकतो. पण तुम्हालाही काहीतरी सांगायचं असेल तर जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ घरोघरी जातो. थांबूया आपण. थँक्यू.